पालक पनीर, पनीर मसाला, पनीर टिक्का, शाही पनीर हे तुम्ही भरपूरदा खाल्लं असेल, पण ह्या पनीरचा हा पदार्थ तुम्ही कधी खाल्ला आहे का? चला तर दाखवते तुम्हाला. माझ्या मिस्टरांची नेहमीच डिमांड असते, की नवीन काहीतरी ट्राय कर, नवीन काहीतरी बनव. चला म्हटलं आज काहीतरी नवीन त्यांनासुद्धा बनवून देते आणि तुम्हालासुद्धा दाखवते. तर पहिल्यांदा पालक छान निवडून घेतली, त्याच्यानंतर पालक छान उकडून घ्यायचे. त्याच्यासाठी इथे गॅस पेटवला, मस्त कढईत पाणी ठेवलं आणि पालक टाकून दिली आणि झाकून ठेवून उकडायला ठेवलं. तोपर्यंत पनीर आपल्याला काढून घ्यायचं आहे, धुवून घ्यायचे पनीर आणि त्याच्यानंतर खिसून घ्यायचं आहे. तर पटापट पनीरसुद्धा मी खिसून घेतलेलं आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर काय करायचं, पनीरमध्ये आपल्याला लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि इथे अर्धा चमचा मी चाट मसालासुद्धा टाकलेला आहे. आता सगळं आपल्याला अशा प्रकारे हाताने मळून चुरा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे बॉल करून घ्यायचे आहेत. ओव्हल साईजच्या आकाराचे, गोल नका बनवू, अशा प्रकारे बनवा, दिसायला खूप छान दिसेल, तुमच्या आवडीनुसार आहे. त्याच्यानंतर इथे ते बनवूजेपर्यंत आपली जी पालकची छान उकडली होती ती मी थंड पाण्यामध्ये टाकून घेतली. त्याच्यानंतर पूर्ण पाणी अशा प्रकारे पिळून काढलं आणि छान असं मिक्सरला फिरून घेतलं. लागलंच तर तुम्ही 1-2 चमचा पाणी त्याच्यामध्ये घालू शकता. त्याच्यानंतर इथे बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर टाकून घेतलं, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलं. आता आपण जी पालक छान मिक्सरला काढली होती ती पालक आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि छान हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यातला अगदी लिंबा एवढा भाग घ्यायचा आहे. हातावर अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही ते हाताला पीठसुद्धा लावून घेऊ शकता, जर चिकटत असेल, नाही तर तेलसुद्धा लावून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये पनीर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण कडा बंद करून अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. सगळंच मी अशा प्रकारे बनवून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला तेल ठेवायचं आहे गरम व्हायला कढईमध्ये आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे आता तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकताय आलटून पलटून आपल्याला छान असे कुरकुरीत कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. त्याच्यानंतर एका कढईत तेल घ्यायचं, दालचिनी, लवंग आणि आपल्याला मिरा 1 टाकायचा आहे. त्याच्यानंतर लसूण, कांदा टाकून, टोमॅटो टाकायचा आहे, मिरची 2 टाकून छान अशा प्रकारे पाणी टाकायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला ते मिक्सरला काढायचं आहे. त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेत, छान असं आपल्याला प्युरी टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहेत, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला वगैरे, पालक पनीर मसाला आणि मिक्स करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, मस्त कोफ्ते टाकायचे आहेत, वरून आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे, उकळी येऊन द्यायची आहेत. पाहू शकता आपली ही युनिक रेसिपी रेडी आहे. खायला इतकी छान लागते ना, तुम्ही ह्याला पालक पनीर कोफ्तासुद्धा म्हणू शकता, इतकी टेस्टी लागते ना, हेल्दीसुद्धा आहे. नक्की ट्राय करा. माझ्या मुलाला तर खूप आवडली आणि माझ्या मिस्टरांनासुद्धा आवडली. सुद्धा ट्राय करा. तुमच्या घरचे नक्की विचारतील कशी बनवलीस ही रेसिपी, कारण इतकी टेस्टी लागत होती. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माहीतच आहे, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.